नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुमित्रा बोधवानी या आपल्या यूट्यूब परिवारात. काही प्रेमकथा कधीच पूर्ण होत नाहीत, पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. काही माणसं आयुष्यातून निघून जातात, पण त्यांच्या आठवणी कधीच जात नाहीत. आजची कथा अशाच दोन जीवांची आहे, जे अनेक वर्षांनी अचानक भेटतात, पण नशीब पुन्हा त्यांना एकत्र येऊ देत नाही. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेत तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील एखादी आठवण सापडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बस निघणारच होती तेवढ्यात एक अनोळखीचा चेहरा असा समोर आला. संपूर्ण बस भरली होती, बसायला जागाच नव्हती. आयुष्य पण असे आहे ना, केव्हा केव्हा अशा गोष्टी घडून आणतं की आपल्याला त्या माहीतच नसतात. संपूर्ण बस भरली होती म्हणून पाठीमागच्या सीट मोकळी होती, म्हणून ती त्या जागेवर जाऊन बसते. थोड्या वेळाने समोरून ओळखीची अशी एक व्यक्ती आली की आणि येऊन शेजारी गप्पच बसली. ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती, तिचा लग्न अगोदरचा प्रियकर होता. पण त्याने तिला ओळखलंच नव्हतं, कारण तिचं लग्न झाल्यामुळे ती साडीमध्ये होते. तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईल बघत बसतो. ती त्याच्याकडे बघतच असते. अजूनसुद्धा तो तसाच होता, पहिल्यासारखाच. त्याला चष्मा लागला होता, पण त्याचे केस एकही सुद्धा पिकलेले नव्हते. थोडीशी मोठी झाली आहे म्हणून त्यांनी मला ओळखले नसेल असं तिला वाटलं. ती खूप उदास होते. तिला वाईट वाटतं की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं, आतापर्यंत त्याला विसरूनही शकले नाही, ज्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात, पण त्याने मला ओळखलंच नाही. मान्य आहे की त्याचेही लग्न झालं आहे आणि माझेही लग्न झालं आहे, म्हणून कोणी असं लगेच कोणाला विसरून जातं का? त्याला माझी आठवण येत नसेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात. बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जातच नाही. तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होतात. दोघेजण एका कॉलेजच्या फंक्शनमध्ये अशा प्रकारे भेटले होते की दोघांचे एकमेकांना धडक झाल्यामुळे खूप भांडणं झाले होते. दोघेजण एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते. जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे तेव्हा तर आणखीन जास्तच भांडण व्हायचं. असेच बरेच दिवस जातात आणि ॲन्युअल फंक्शन जवळ येते. दोघे पण डान्समध्ये भाग घेतात. तिला त्याला काहीही करून डान्समध्ये हरवायचं असतं, म्हणून जोराची प्रॅक्टिस तिची चालू असते. पण दुसरीकडे त्याला तिचे सर्वांसमोर हसं करायचं असते, म्हणून तो तिला डान्स करताना स्टेजवर पाय घसरून पाडण्याची तयारी करतो. सरतेशेवटी ॲन्युअल फंक्शनचा दिवस येतो. फंक्शन चालू होते. प्रत्येकजण आपली वेगवेगळी अदाकारी सादर करतात. तिचा डान्स सुरू होतो. अतिशय सुंदर डान्स ती करत होती. तो पाठीमागून हळूच येतो आणि तिच्या पायामध्ये कॉईन टाकतो. कॉईनवरून तिचा पाय घसरून ती स्टेजवर पडते. सगळेजण तिला हसू लागतात. तिला खूप वाईट वाटते आणि ती रडत रडत रागाने तिथून निघून जाते. पण त्याला खूप मजा येते. 2-3 दिवस होतात, पण ती कॉलेजला येतच नाही. त्याच्या ते लक्षात येतं की कॉलेजला येतच नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे तिचं नुकसान होत आहे. तो तिच्या घरचा पत्ता तिच्या मैत्रिणीला विचारून घरी जातो आणि तिला सॉरी बोलतो. त्यानंतर दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होते. दोघे मिळून कॉलेजमध्ये धमाल करायचे. दोघेजण समजतच नाही की केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघे पण भेटतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्यांचा फोन येतो. मला माफ कर, माझं लग्न ठरलंय. मी तुझ्यासोबत लग्न करू शकत असं बोलून तो फोन ठेवतो. बस थांबते आणि ती आठवणीमधून बाहेर येते. अजूनही त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. त्याने तिला पाहिलंच नव्हतं. तिचा स्टॉप आल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजूला होता का? मला जायचं आहे म्हणून बोलते. ओळखीचा आवाज कानावर पडताच तो तिच्याकडे बघतो तर काय, तिला तो लगेच ओळखतो. तेवढ्यात ती बसमधून उतरते. तो पण आपल्याला पुढे जायचं आहे हे विसरून तिच्यासोबतच उतरतो
आणि तिला भेटायला तिला बघून त्याचे डोळे भरून येतात. विचारतो, कशी आहेस? ती बोलते, कुठे होतास इतकी वर्ष? तुला एकदाही माझी आठवण आली नाही आली का? खेळास माझ्या भावनांशी? तुला काहीच कसं वाटलं नाही माझ्या भावनांशी खेळताना? असं नातं तोडून कधी तुटतं का? तुला जर दुसरी मुलगी आवडत होती तर तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलास? तो बोलतो, माझा नाईलाज होता म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पण खरं प्रेम मी तर तुझ्यावरच केले आणि अजूनही तुझ्यावरच करतो. मी बोलते, नाईलाज म्हणजे काय झालं होतं? तो बोलतो, माझा नाईलाज होता. माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिले होते की त्यांच्या मुलीसोबतच माझं लग्न होईल आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी तिच्याशी लग्न करावं, म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते. त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. तुझं कुणाशी लग्न झालं आहे? तू सुखी आहेस ना? ती बोलते, तुझ्या फोननंतर तू कधी भेटलास नाहीस. तुझी खूप वाट पाहिली. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई-वडिलांनी माझं सुद्धा लग्न करून दिलं. दोघांच्या मध्ये बराच वेळ खूप गप्पा चालतात. त्यांच्या हातात अजूनही तिने दिलेलं तांब्याचं कडं हातातच होतं. तो बोलतो, दररोज हे कडं मला तुझी आठवण करून देतं. ती बोलते, तुला माझी एवढीच आठवण येते तर तू मला भेटायला का नाहीस? तो बोलतो, तुझं असं आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे. म्हणून मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं, म्हणून नाही भेटलो. जीवनातील असा एक क्षण होता की तो किती मरेपर्यंत विसरूही शकत नव्हती. तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरूनच सोडून जातो. परत त्या दोघांच्या मध्येच कधीच बोलणं होत नाही, कारण त्या दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला नव्हता. आजही तिला त्याची आठवण येते आणि त्याच्या आठवणीने तिचे आजही डोळे भरून येतात. खरं प्रेम तर कधी संपत नाही. परिस्थिती, वेळ आणि नशीब माणसांना वेगळं करू शकतं, पण मनात जपलेल्या आठवणी कधीच मिटू शकत नाहीत. काही नाती एकत्र राहण्यासाठी नसतात, तर आयुष्यभर आठवण म्हणून मनात जपण्यासाठी असतात. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भावस्पर्शी कथा, कविता आणि जीवनाला नवीन दिशा देणारे विचार ऐकण्यासाठी सुमित्रा बोधवानी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या भावनिक कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद.